विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम सकळ ही धाम मंगळाचे इतर साधने फळ काम देती पुनरपी आणि ती गर्भवासा युग याग स्वर्ग काम फळ दाते म्हणून या त्या ते दूषिती संत इतर साधने फळ काम देती पुनरपी आणि ती गर्भवासा निळा म्हणे नाही विकार हरिनामा निळा म्हणे नाही विकार हरिनामा पाववी निजधामा स्वस्ती क्षेम इतर साधने फळ काम देती पुनरपी आणि ती गर्भवासा विठ्ठला 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 यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः चरण संतांची दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची संत कृपादाय कथेता संत कृपादाय कथेता कृपादाय कथेता संत कृपादाय कथेता बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्यश्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठला विठ्ठला एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम सकळ ही धाम मंगळाचे इतर साधने फळ काम देती पुनरपी आणि ती गर्भवासा भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य म्हणायला हरकत नाही सद्गुरु भक्त पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा नाम महात्म्य या प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत श्री निळोबाराय महाराज भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा अन्य साधनांशी तुलनेच्या माध्यमातून प्रगट करतायत विठ्ठल अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे म्हणता येत नाही, प्रति 3 वर्षाप्रमाणे. अर्थात
आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सौर आणि चांद्र अशा दोन प्रकारचं दिनमान किंवा वार्षिक गणना मोजली जाते. सौर गणना स्वतंत्र आहे आणि चांद्र गणना स्वतंत्र आहे, अर्थात चंद्राची गणना स्वतंत्र आहे. वर्षाचा कालावधी व्यतीत होत असताना सूर्याच्या गणनेप्रमाणे वर्ष 365 दिवसाचं आहे, पण चंद्राच्या गणनेप्रमाणे एक वर्ष हे त्याच्यापेक्षा 9 ते 10 दिवस कमी पडतं. तर 355, कधी 56, कधी 57 अशा स्वरूपाचं राहतं. आणि मग प्रत्येक आपल्या वर्षानुसार सूर्याचं वर्ष आणि चंद्राचं वर्ष यांच्यामध्ये 10 दिवसाचं अंतर पडतं. 3 वर्षानंतर ते अंतर 1 महिन्याचं होतं, म्हणजेच 30 दिवसाचं होतं. हे भरून काढण्याकरता चांद्र गणना आणि सौर गणना यांच्यामध्ये सामांतर्य येण्याकरता, समांतरता प्रस्थापित करण्याकरता आपल्या धर्मशास्त्रामध्ये एका स्वतंत्र महिन्याची निर्मिती झालेली पाहायला मिळते, ज्याला आपण सर्व परिचित अधिक महिना असं म्हणतो, ज्याला शास्त्रामध्ये पुरुषोत्तम मास असं म्हटलेलं आहे. चंद्राच्या गणनेनुसार सूर्याच्या गणनेपर्यंत पोहोचण्याकरता, अर्थात चंद्राला काहीतरी अधिक स्वीकारून, जे स्वतःच नाही ते स्वीकारून मग त्याच्यामध्ये बेरीज करावी लागते, म्हणून याला मलमास असंही म्हटलेलं आहे. आणि याला आपल्याकडं प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजेच धोंड्याचा महिना, अशा या 4 नावांनी युक्त असणारा हा मास आहे. या अधिक मासाच्या पावन पर्व काळावर आपल्या श्री क्षेत्र शिंगवे गावामध्ये नेहमीप्रमाणे संपन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा 5 दिवसाचा आहे. परमादरणीय श्री जंगली बाबा महाराज यांच्या मंदिराच्या सान्निध्यामध्ये थोडंसं आपण शेतामध्येच आहेत, आणि तरी सुद्धा आजचा पहिला दिवस शेतामध्ये असणं, गावाच्या बाहेर असणं, माझ्या मनात शंका होती, आपण कार्यक्रम करू शकू का. 2 बाजू आहेत. एकतर वातावरणाची अनुकूलता दिसत नव्हती, पण तरी सुद्धा वातावरण सध्या अनुकूल आहे. दुसरी गोष्ट, कीर्तनाला अनुकूलता असावी गुणीजनांची, इथं रेलचेल आहे. आणि तिसरी गोष्ट, वक्त्याचं वक्तृत्व श्रोत्यांच्या अवधानावर, श्रोत्यांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे, त्यांचीही मुबलकता आहे. विठाला 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 थोडासा वाटायला आड बाजूला वाटणारा पण सर्वांगाने परिपूर्ण असणारा असा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाची आजची उत्सवातील पहिल्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आहे. ग्रामस्थ असतील, सप्ताह संयोजक समिती असेल, सर्वांच्याच वतीनं आता कुणाकुणाचं नाव घ्यावं मला हा प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा आपण सर्वच या उत्सवामध्ये आयोजनाच्या, संयोजनाच्या, कार्यकर्तृत्व बाहुल्याने पार पाडण्याच्या निमित्ताने सहभागी असणारे सर्वच जण आणि सर्वांच्या आग्रहाने, सर्वांच्या प्रेमाने आपल्या समोर वर्तमान अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. विठ्ठल त्यात अजून विशेष गोष्ट अशी आहे, अधिक महिन्याचा महिमा सांगत असताना एक वचन फार प्रसिद्ध आहे, संस्कृत भाषेतलं आहे, पण जवळजवळ ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांनाही पाठ आहे. अधिकस्य अधिकम फलम. अधिक महिन्यामध्ये केलेल्या गोष्टीचं फळ अधिक मिळतं. आपण इतर वेळेला जर कीर्तन केलं तर त्याचं फळ हे सामान्यतः कीर्तनाचं फळ जे आहे ते मिळेल, पण अधिक महिन्यामध्ये जर हीच साधना केली किंवा कोणतीही साधना केली तर त्याचं फळ अधिक मिळतं, असा एक सामान्य नियम आहे. आता याचा विचार करत असताना थोडासा तुलनात्मक विचार असा करता येईल, अधिक महिन्यामध्ये पुण्यकर्म केलं तर त्याचं फळ डबल किंवा अधिक पुण्य मिळणार आहे, आणि अधिक महिन्यामध्ये जर अशुद्ध कर्म केलं म्हणजेच पाप कर्म केलं तर त्याचंही फळ अधिक पातक, अर्थात अधिक अशुद्धता जीवनात प्राप्त होणार आहे. विठाला 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 विठाला. मग आपल्याकडे एक नियम आहे, सुरुवात चांगली झाली की सगळं कार्य व्यवस्थित पार पडतं. म्हणून मला वाटतंय उत्सव 5 दिवसाचा करायचा आहे, महिन्यात 30 दिवस आहे, पण ते 5 दिवस पहिलेच 5 दिवस निवडलेत तुम्ही. परंपरा हीच आहे का? हे फार चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण सुरुवात चांगली का शेवट चांगला. आधी चांगला झाला, आधी त्याची अंती, आधी त्याची अवसानी. सुरुवात जशी असेल तसं अवसान आणि तसा शेवट व्हावा,
ही तुकोबारांची भाषा आहे. म्हणून सुरुवातच जर आपण हरिनामाने करणार असू तर याच्यापेक्षा अजून चांगलं काय. अधिक महिन्याची सुरुवात आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी. या निमित्ताने हरिनामाने सुरुवात व्हावी याकरिता आपण आज या प्रतिपदेच्या दिवसाला, वास्तविक पाहिलं तर हा मास थोडासा 2 मासांनी युक्त आहे. अधिक महिना तर आहेच, पण याच्यात श्रावण मास आहे. श्रावण वाढलाय ना, अधिक श्रावण म्हणतो, फक्त अधिक नाही म्हणत. आणि असं आहे काही काही, आता म्हणजे मला थोडंसं बोलण्याचा कोणी विपर्यास करू नये, पण आपल्याला माहिती आहे शेतकरी आहेत आपण. आपल्या शेतामध्ये एखादं झाड असतं, ते कधी कधी अचानक सुकतं आणि मग माणसं पाहतात त्याच्यावरती दुसरं एक चढलेलं असतं. काय म्हणतात त्याला? भांडगुळ. ते स्वतःच त्याचं अस्तित्व नसतं, पण ज्याच्यावर चढलंय त्याच्या सकट हे वाढतं, म्हणजे त्याचा रस घेऊन वाढतं. तसा हा अधिक आहे. मलमास म्हणजेच हा काय करतोय, स्वतःच एकट्याचं अस्तित्व कधीच दाखवत नाही. म्हणजे मला अधिक महिन्याला भांडगुळ म्हणायचं असं अजिबात ठरू नका बरं. पण तात्पर्य हे आहे, हा अधिक महिना स्वतंत्र अस्तित्व घेऊन येत नाही. मग अधिक जर श्रावणात आला तर अधिक श्रावण, अधिक भाद्रपदात आला तर अधिक भाद्रपद, अधिक जर अजून इतर कोणत्याही महिन्यात ज्येष्ठात आला तर अधिक ज्येष्ठ, त्याच्या नावाला सोबत घेऊनच येतो. आणि मग हा स्वतःच नाव अस्तित्व म्हणून केवळ अधिक एवढं घेऊन आलाय. बाकीच्या महिन्यांना दुसरी नाव आहेत. श्रावण, हा श्रावण तर फार विशेष आहे. आम्हाला एक लहान असताना शाळेत कविता होती, श्रावण मासी हर्ष मानसी. अजून एक होती, श्रावण आला आभाळ भरले निळ्या निळ्या मेघांनी. भरपूर. आता ते श्रावणाचं वर्णन करणार, श्रावणातलं सगळंच वातावरण प्रसन्न असतं. चला तर मला हे सांगायचंय, श्रावण महिन्याबरोबर असणारा, श्रावण महिना म्हणजेच प्रसन्न महिना आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचं अंतःकरण हर्षयुक्त असतं. अशा या श्रावणाबरोबर योग्य होऊन संलग्न होऊन आलेला हा अधिक महिना आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला श्रावणामध्ये आधीच लोकांना काहीतरी विशेष करायची सवय असते. श्रावण आला का मग श्रावण सोमवार करा, श्रावणातले शनिवार करा. आता ते श्रावणातले सोमवार म्हणजे फार एक कडक व्रत असतं. यंदा लोकांना पर्वकाळ असा आहे, श्रावणातले सोमवार 4च नाहीत. श्रावणात सोमवार किती आहेत यंदा? 8 आहेत. अधिक श्रावणाचे 4 आणि निज श्रावणाचे 4, 8 सोमवार पकडा. मग ते अधिक श्रावणात किंवा निज श्रावणात सोमवार पकडण्याचं एक विशेष असतं. काय ते सोमवाराचा उपवास सोडताना, आता इकडचं मला माहित नाही, थोडंसं वरमंचरच्या पलीकडे आमच्याकडे आलं का ते उपवास सोडायचा असेल श्रावणाचा सोमवार, तर मग त्यावेळेस ते दार लावून घ्यायचं. तो उपवास सोडणारा बोलणार नाही. बरं, तो जेवायला लागला का कोणी कुत्र्याचं नाव घ्यायचं नाही, कोणी मांजराचं नाव नाही घ्यायचं, कोणी हाड नाही म्हणायचं, कोणी हे फार त्याची आता ते कट्टरता आहे ती त्याच्यातली असतो. पण हा जो व्रताचा एक विशिष्ट भाग आहे, त्या व्रताला, त्या साधनेला आपल्याला पुष्टी देणारा आणि अधिक काळ प्राप्त करून देणारा हा महिना आहे. म्हणून अधिक, मला वाटते श्रावण हा व्रतांचा काळ आहे. हा अधिक आपल्याला व्रताची साधना करण्याकरता अधिक काळ घेऊन आलाय, म्हणून याचा अधिक फळ आहे. विठाला याला पुरुषोत्तम असंही एक नाव आहे. याला नाव काय? पुरुषोत्तम. पुरुषोत्तम नाम उत्तम पुरुष यह स एव पुरुषोत्तम. जो उत्तम पुरुष आहे त्याला म्हटलं जातं पुरुषोत्तम. जो पुरुष उत्तम आहे, गीतेने किंवा शास्त्राने 3 प्रकारच्या पुरुषांचा विचार केलाय. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच. 15वा अध्याय सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ज्ञानोबा आहे तेच वर्णन करतायत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ते सांगतायत, या संसारामध्ये, या जगतामध्ये, या विश्वामध्ये 2 प्रकारचे पुरुष आहे. कोणकोणते? इमौ द्वौ पुरुषौ द्वाविमौ पुरुषौ लोके. या लोकामध्ये कोण? क्षरः च अक्षरः. एकाचं नाव आहे क्षर पुरुष, दुसऱ्याचं नाव आहे अक्षर पुरुष. विस्तार करायला मला वेळ नाही. या दोघांशिवाय अजून एक अन्य पुरुष आहे, त्याचं नाव सांगतायत उत्तम पुरुषस्त्वन्य. उत्तम पुरुष तू अन्य, अन्य तू उत्तम पुरुष. तिसरा आहे जो या दोघांहून विलक्षण आहे, या दोघांहून वेगळा आहे आणि ज्याची उपासना करावी, ज्याची प्राप्ती करून घ्यावी, असा तो पुरुष आहे. त्याला म्हणतात उत्तम पुरुष, नाम पुरुषोत्तम. आणि ही संज्ञा भगवान परमात्म्याची आहे. क्षर पुरुष कुणाला म्हणायचं, अक्षर पुरुष कुणाला म्हणायचं, याचा विचार सोडून द्या. पण उत्तम पुरुष कुणाला म्हणायचं
तर तो उत्तम पुरुष हा जो आपल्या मागे आहे ना, माझ्या मागे सारखा हात वर करतोय, तसं तर पांडुरंगाचे हात दोन्ही कटेवर आहेत. पण मला थोडीशी भीती वाटायला लागली, हा मारतो काय मागून. त्याचे हात सारखे हलतायत, ते कानावर पण येते, ते हलतंय, चांगलं आहे, चला हरकत नाही, काहीतरी नवीन प्रयोग आहे, सुंदर आहे. तर भगवान परमात्मा जो पांडुरंग परमात्मा आहे त्याची ही संज्ञा आहे, त्याचं नाव आहे काय, पुरुषोत्तम. आणि मग हा पुरुषोत्तम मास म्हणजे दुसरा तिसरा कोणता नसून साक्षात भगवान परमात्म्याचं स्वरूपभूत असणारा आणि भगवंताला प्रिय असणारा महिना आहे. विठाला तो जर पुरुषोत्तम असेल आणि त्याची उपासना आपल्याला अधिक रूपाने या अधिक मासामध्ये करायची असेल तर मग अधिक करावी म्हणून आमच्या आयोजकांनी एक अजून उपक्रम केला. काय उपक्रम आहे, आपण 5 दिवस ना, 5 दिवस म्हणजे 4 दिवस संध्याकाळी आणि 5व्या दिवशी काला, 5 दिवसामध्ये 5 कीर्तन होणार आहेत. संयोजकांच्या मनात स्फुरलेला संकल्प असा आहे की 5 दिवस आपल्याला कीर्तनं करायची. आपण नेहमी कीर्तनं करतो, पण कीर्तनं करत असताना नेहमी कीर्तन करायला वाटेल तो अभंग घेतला जातो आणि त्यांना वाटेल त्यांना जे सांगायचं तेच ते आपल्याला सांगतात. पण आता निदान आपल्याला जे ऐकायचं ते आपण ऐकलं पाहिजे. अधिक महिन्याचं हे फलित असावं म्हणून की काय त्यांनी हा संकल्प केला आणि त्यानुसार आम्हाला अभंग दिलेत. म्हणजेच अभंग दिलेत म्हणजे हे आता याच्यानंतर दुसऱ्यांदा घडतंय. याच्या अगोदर आम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परीक्षा देताना असा एक उपक्रम झाला होता. काय तिथं आम्हाला अभंग मिळाले होते आणि त्याच्यावर कीर्तन करावं लागलं होतं. त्याच्यानंतर हे आता घडतंय, अभंग आपण दिलेत, अर्थात आपण सगळेच आमच्यासाठी परीक्षक आहात. आपल्या सर्वांकडनं फक्त आपण परीक्षणासाठी म्हणून नव्हे तर आपल्या अंतःकरणातील प्रेमाची वृद्धी व्हावी, आधिक्य व्हावं, श्रद्धा वाढावी याच्या करता अभंगाचं चिंतन करायचंय. विठ्ठला पहिला दिवस आहे म्हणून मी जरा थोडासा सोपा आहे, कारण माझ्या करता भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा प्रगट करणारा अभंग आहे. हा अभंग अगदी आपल्या सर्वांच्या संयोजनातून प्राप्त झालेला आहे. संत श्री निळोबारायांचा, ज्यांचा विचार करत असताना जगद्गुरु श्री तुकोबारायांचे निष्ठभक्त, निष्ठावान भक्त, सद्गुरु भक्त असं म्हणून त्यांचा निर्देश संत चरित्रांमध्ये, संत वाङ्मयामध्ये, परंपरेमध्ये केला जातो. अशा निळोबारायांचा हा अभंग आहे. संत श्री निळोबाराय महाराज या अभंगाच्या माध्यमातून हरिनामाचा, भगवंताच्या नामाचा महिमा प्रगट करतायत. हा महिमा प्रगट करत असताना सरळ जर शब्दशः अभंगाकडे पाहिलं तर निळोबाराय अशी प्रतिज्ञा करतायत, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आम्ही एक विठोबाचं नाव गाऊ, त्याच्या नामाचा उच्चार करू. का बरं महाराज तुम्ही त्याचा उच्चार करणार? महाराज सांगतायत कारण सकळ ही धाम मंगळाचे, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये मांगल्य प्राप्त व्हावं असं वाटतं. त्या मांगल्याचं धाम, मांगल्याचं वस्तीस्थान, मांगल्याचा ठाव ज्याच्या ठिकाणी आहे असं परमात्म्याचं नाव आहे, ते आम्ही गाणार आहोत. महाराज इतर साधनांचा विचार तुमच्या दृष्टीने या नामाशिवाय दुसरं काही साधन तुम्हाला दिसत नाही का? निळोबाराय म्हणतात इतर साधनं नाहीत असं नाहीत, पण जी इतर साधनं आहेत ती इतर साधने फळ काम देती याचा विचार आहे. फळ म्हणजेच काय, काम म्हणजेच काय, थोडासा अभंगामध्ये आपण करूया. फळ काम देतात आणि त्या फळाचा, त्या कामनेचा भोग झाला की मग प्रारब्ध कर्मातील अनुकूलता संपली की तत्कर्मजन्य असणारा अनुकूल भोगही संपतो आणि तो संपला पुनरपी आणि ती गर्भवासा. ही साधनं ज्या अनुकूलतेला प्राप्त करून देत आहेत ती अनुकूलता सहज सरते आणि पुन्हा गर्भवासाला प्राप्त व्हावं लागतं. म्हणून आम्हाला इतर साधनं करायची नाही, आमचं एकच ठरलंय, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. महाराज ठीक आहे, पण तुम्ही ज्या वेदाचा, ज्या शास्त्राचा, ज्या पुराणादिकांचा आधार घेऊन त्यांच्या मार्गाचं अनुसरण करण्याची प्रतिज्ञा करतायत, वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो असं तुम्ही म्हणतायत ना, मग त्या शास्त्रांनी सुद्धा अनेक साधनं सांगितलेली आहेत. त्या साधनांचा तुम्ही धिक्कार का करता? त्या साधनांना तुम्ही नाकारता का? त्यामध्ये विशेष साधनांचा विचार आहे. कोणकोणत्या? 2 साधनं सांगतायत, योग याग. योग ही एक साधन आहे, अष्टांग योगादी वगैरे त्याचा स्वतंत्र विचार आहे. याग नाम यज्ञ नावाची साधन आहे. विहित कर्मामध्ये कर्तव्य करावं, विधीपूर्वक करावी म्हणून ज्या साधनांचा निर्देश शास्त्रामध्ये केलेला मिळतो, पाहायला मिळतो, तेहीच तुम्ही नको म्हणतायत.
इतर साधने फळकाम देती पुनरपी आणि ती गर्भवासा असं म्हणतायत आणि त्यांचा तुम्ही निषेध करतायत, नको म्हणतायत. त्या साधनांच्या वाटेला जायचं नाही असं तुम्ही म्हणतायत, पण या साधना तर करा असं शास्त्राने सांगितलंय. निळोबाराय म्हणतायत शास्त्राने सांगितलं असेल आम्हाला मान्य आहे, पण आमच्या समोर 2 विकल्प आहेत. काय विकल्प आहेत आता ते आपल्याला आठवत असेल. वेदांत शास्त्रामध्ये ज्यावेळेला साधन चतुष्टय संपन्नतेचा विचार येतो त्यावेळेस विवेक, वैराग्य आणि तिसरं साधन सांगितलंय समाधी षटक, समाधी षट संपत्ती. ते आता षटक म्हणायची सवय लागली ना आपल्याला षटकायला आवडतं, मग षटक का नाही आवडणार. ते षटक असा शब्द आहे मूलतः संस्कृतमध्ये, समाधी षटक. त्याच्यामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा या 6 साधनांचा विचार आहे. श्रद्धा सांगत असताना सद्गुरु आणि वेदांत वाक्य म्हणजेच वेद वाक्य शास्त्रवचनांवर विश्वास ठेवणं याला श्रद्धा म्हणावी असं म्हटलंय. मग सद्गुरूंवरही विश्वास ठेवावा आणि शास्त्रवचनावरही विश्वास ठेवावा, त्यांना प्रमाण मानावं. पण कधी कधी असं मिळतं, कधी कधी असं पाहायला मिळतं काय, शास्त्रवचन आणि संत वचन सद्गुरु वचन यांच्यामध्ये तफावत पाहायला मिळते. अशा वेळेला काय करावं, तर अशा वेळेला आम्ही शास्त्रापेक्षा जरी गीतेची भाषा असली तस्मात शास्त्रम प्रमाणंते, शास्त्रम प्रमाणम ते शास्त्रम प्रमाण, शास्त्र प्रमाण आहे. पण आम्हाला जर शास्त्राच्या विरोधी संतांचं वचन मिळालं, संतांचं वचन दिसलं, तर आम्ही शास्त्राला प्रामाण्य देणार नाही. आमच्यासाठी सद्गुरूंचं संतांचं वचन प्रमाण राहील. मग आम्ही साधनांच्या बाबतीत विचार करत असताना शास्त्रांनी कोणती साधना सांगितली हे नाही पाहणार, आम्हाला संतांनी कोणती साधना सांगितली हे पाहायचं आहे. योगयाग, स्वर्ग, काम, फळदाते म्हणून या त्या ते दूषिती संत योग साधना आहे, याग साधना आहे. शास्त्राने सांगितली, वेदाने सांगितली, उपनिषदांनी सांगितली, पुराणांनी सांगितली, पण संतांनी मात्र त्याला दूषण दिलंय. संतांनी सांगितलंय योगाच्या मार्गाला जाऊ नका, यागाच्या मार्गाला जाऊ नका. जर संतांनी तसं सांगितलं असेल तर आमचा शास्त्रापेक्षा संतांवर काकणभर जास्त विश्वास आहे. म्हणून इतर साधने फळकामध्ये ती त्यांच्या वाटेला आम्ही जात नाही. आमचं एकच ठरलंय ते म्हणजेच एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. निळोबाऱ्यांना प्रश्न विचारला असेल, महाराज तुम्ही या विठोबाच्या नामाचा एवढा आग्रह करतायत, आम्हाला संतांनी सद्गुरूंनी हा मार्ग दिलाय असं म्हणतायत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे अगदी शास्त्रापेक्षाही जास्त आहे असं म्हणून त्याचा स्वीकार करण्याचं ठरवतायत. पण आम्हाला हे विचारायचं आहे, इतर साधनांमध्ये केवळ फळ देण्याच्या संबंधानेच तफावत आहे, भेद आहे, फरक आहे, किंवा अजून काही फरक आहे? निळोबार आहे तो फरकही सांगतायत. निळा म्हणे नाही विकार हरिनामा. इतर साधनांचा विचार करत असताना इतर साधनं सिद्ध होतील किंवा न होतील माहिती नाही, त्यांच्या साधक दशेमध्येच विकार असतो. कदाचित साधक दशेत विकार नाही प्राप्त झाला तर सिद्धावस्थेला विकार स्पर्श करेल. पण आम्हाला जे साधन प्राप्त आहे, ज्याचा निर्देश आम्ही पुन्हा पुन्हा करतोय, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, हे नाम नावाचं साधन मात्र असं आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचा विकार नाही. आणि ते विकार नसल्यामुळे साधन तर निर्विकार आहे, पण या साधनामुळे प्राप्त होणारं साध्य सुद्धा निर्विकार आहे. पाववी निजधामा स्वस्तिक्षेम. आणि म्हणून आमचं ठरलंय एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. विठाला 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 अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ आपल्या समोर ठेवलाय. आपल्या मर्यादित वेळेमध्ये, नियोजित वेळेमध्ये जेवढं जमेल आणि जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत अभंगाच्या वचनांपर्यंत, शब्दांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय साधनेचाच विचार आहे पूर्ण अभंगामध्ये, म्हणून थोडीशी साधना या शब्दाला पकडून अभंगाची प्रस्तावना करतो. इकडे पण कीर्तन आहे का? विठाला विठाला साधना किंवा साधन हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो. थोडस जर व्याकरणाच्या अंगाने पाहिलं तर साधन ही गोष्ट व्याकरणामध्ये विभक्ती प्रत्ययामध्ये आपल्याला सापडते. विभक्तीचं कारक म्हणून त्याला करण असं म्हटलंय.
प्रथमा कर्ता आहे, द्वितीया कर्म आहे, तृतीया करण आहे, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्ठी संबंध. पण ही विभक्ती मान्य नाही बऱ्याच लोकांना, हिला विभक्ती म्हणून नाही असं म्हटलंय. आणि सप्तमीला म्हटलंय अधिकरण. आठवी जी विभक्ती आहे ती विभक्ती नाहीच, हाक मारण्याकरता ज्याला आपण संबोधन म्हणतो. तिसरी जी विभक्ती आहे ज्याला तृतीया म्हणतो आपण, त्या तृतीयेचं कारक आहे करण. करण म्हणजेच साधन. या साधनाचा विचार करत असताना, करणाचा विचार करत असताना करण हे कार्यसिद्धी करता लागतं आणि साधन हे साध्य सिद्धी करता उपयोगाचं आहे. विठाला 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 सध्या काय झालंय, व्यवहारामध्ये कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याच्या करता सिद्ध होण्याकरता म्हणून जे करण नावाचं कारक वापरलं जातं त्याला आपण साधन म्हणतो. का हो, इथं यायचंय पण येत असताना लोक मध्ये गाड्या घालतात, त्या घालू नये म्हणून 2-4 लाकडं मध्ये टाकायचे. मग एखादं झाड तोडण्याकरता झाड तोडण्याचं कार्य करायचं, बरोबर. कार्याकरता साधन जे आहे त्याला म्हणतात करण. मग झाड तोडायचे काय लागेल, कुऱ्हाड लागेल, कोयता लागेल, त्याला आपण करण म्हटलं पाहिजे. पण म्हणतो काय आपण, झाड तोडण्याचं साधन. हे करण आहे. व्यवहारामध्ये असेल तर ते करण आहे. परमार्थाच्या प्रांतामध्ये प्रवेश केला तरच त्याला साधन म्हणावं. आणि साधनाचा विचार केवळ परमात्म चरणाच्या संबंधानेच होतो. कारण साधन कशाला म्हणावं, सरळ आहे, साधनोती इति यत् तत् एव साधनम. विठाला 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 साधनोती नाम सिद्धावस्थेपर्यंत जे पोहोचवतं, साध्य प्राप्त करून जे देतं त्याला म्हणतात साधन. करण आणि साधन एकच आहेत, भिन्न नाहीत. फक्त व्यवहारात असेल तर त्याला म्हणा करण आणि परमार्थात असेल तर त्याला म्हणा साधन. मग आपण कीर्तनाला येत असू तर गाडी ही आपली साधन आहे, आणि जर आपण बाजाराला जात असू तर गाडी ही आपलं करण आहे. त्याला उपकरण म्हणा किंवा अजून काय म्हणायचं ते म्हणा. तीच गाडी आहे पण ती कधी साधन ठरते आणि ती कधी करण ठरते. अजून ऐका, संसार करायचा असेल तर हेच शरीर करण होतं आणि परमार्थ करायचा असेल तर हेच शरीर साधन बनतं. विठाला विठाला पण याला आपल्याला करण ठेवायचंय का साधन करायचंय, अर्थात याला परमार्थाच्या उपयोगाला आणायचंय का संसारासाठी राबवायचंय हे आपण ठरवणं गरजेचं आहे. साधन बनवता आलं पाहिजे. कोणतीही गोष्ट या संसारामध्ये परमात्म्याने ज्या ज्या वस्तू बनवल्यात ना त्या सगळ्याच वस्तू आपण संसाराचं साधन म्हणतो. पण त्या संसारासाठी देवाने बनवल्याच नाही. देवाने जे जे काही बनवलंय ते सगळं आणि सगळं केवळ परमार्था करताय. बाहेरचं सोडून द्या, या देहाचा विचार करा ना. दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख कशा करता, बोलाया. काय बोलाया, वचन बोलाया. कोणतं वचन बोलाया, जेने तू जोडसी नारायण, ज्याच्यामुळे नारायण जोडेल असं वचन बोलण्याकरता कि अन्य काही बोलण्याकरता याचा विचार आहे. अन्य बोलण्याकरता अन्य जोडण्याकरता जर वापर होत असेल तर त्याचा वापर आपण करण म्हणून करतोय. आणि नारायण जोडण्याकरता जर हे साधन केलं जात असेल तर त्याला खरंच साधन म्हटलं पाहिजे. विठाला विठाला अशा या सगळ्याच साधनांचा विचार करत असताना जगामध्ये जे जे काही मिळतं, जे जे काही दिसतं ते सगळं साधन म्हणून वापरता आलं पाहिजे. सगळं साधन म्हणून वापरता आलं पाहिजे आणि ते सगळं परमार्थाचं साधन म्हणून वापरता आलं पाहिजे. परमार्थाच्या साधना करता म्हणून हे सगळं जगत देवाने आपल्याला दिलंय. देवे दिला देह भजन झाला फाटा बाधी झाला फाटा बाधी दिला
एकच घ्या. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा, बाधिकेचा देवे देह दिला, गोमटा देह दिला. पण कशा करता? भजना करता. भजन हे भज्य परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचं साधन आहे. विठाला विठाला हा सगळा संसार जीवाला साधन म्हणून वापरता आला पाहिजे. मी आता इथंच आपल्याला कितीही दृष्टांत, काय कीर्तनात दृष्टांत आणावेत का कीर्तनात दृष्टांत यावे हाही प्रश्न आहे माझ्या समोरचा. हा आपल्याला इथंही पाहता येईल. हे जे बॉक्स दिसतात ना, हे बॉक्स, हा माईक, हे सगळं साधनच आहे ना. आता सध्या हे सगळं काय साधनच आहे. ते जर इथं आलं तर साधन आहे, आणि ते जर तमाशात गेलं मग काय? तमाशाला लागत नाही काही? लागतच ना. तमाशाला हे लागतं ते लागतं. एवढंच काय, मंडप लागतो, याच्यापेक्षा चांगला लागतो. तिथं तर स्पेशल सोय असते. तिथंही जातं, तिथंही पण तुमचं पोट त्याच्या वय भरत असेल आणि तुमचं पोट इथंही भरेल. पण याच एका उपकरणाला इथं आलं तर साधन म्हणता येईल, आणि तिथं गेलं तर त्याला फक्त करण होऊन समाधान मानावं लागेल. विठाला 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 विठाला. अशा प्रकाराने हा सगळाच संसार साधन बनण्याकरता उपयुक्त आहे. याच्यामध्ये जर सगळंच साधन आहे तर साधनात उणीव कुठं आहे? साधनात कमतरता कुठे आहे? जिकडं पाहिल तिकडं आपल्याला साधन मिळेल, जिकडं पाहिल तिकडं साधन मिळेल. अगदी जे मिळेल ते साधन म्हणून वापरता येतं. फक्त त्याचं काय, योजकस्तत्र दुर्लभ. वस्तू सगळ्या आपल्याला अनुकूल असतात, फक्त त्या वस्तूंची योजना, त्या वस्तूंचा वापर कसा करायचा हे कळलं पाहिजे. विठाला सगळ्या जगाकडे पाहिलं तर साधनाने युक्त असणारं, साधनतेने संपन्न असणारं हे सगळं विश्व, सगळं जगत, याच्यामध्ये साधनाची कमतरता नाही. म्हणून तर निळोबारायच बोलतायत, नाना साधनांच्या केल्या खटपटा, साधना एक नाही मग नाना. नाना म्हणजेच अनेक, भरपूर, पुष्कळ, बक्कळ, काय म्हणता येतील ते म्हणा. जेवढं बाहुल्य आपल्याला सांगता येतील तेवढ्या साधना या संसारामध्ये पाहायला मिळतील. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे, मनोनी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची कमतरताच नाही. मज येवो ये भलतेने मार्गे. गाव एक आहे, मुक्कामाचं ठिकाण एक आहे, साध्य एक आहे. पण या साध्याला पोहोचण्याकरता, या गावात प्राप्त होण्याकरता मार्ग म्हणजेच रस्ते मात्र अनेक आहेत. विठाला विठाला काही रस्ते लोकांना रस्ते वाटतात आणि काही लोकांना ते रस्ते वाटतच नाहीत. ही लोकांची अडचण आहे, रस्त्याची अडचण नाही. रस्ते सगळेच आहेत, पण काही लोकांना असं वाटतं तो का रस्ता आहे का? रस्ता नाही, मग काय रस्त्याचा बाप आहे का? खड्डे पडले असतील, थोडासा डांबर कमी झाला असेल, पण तो रस्ता नाही का? ती वाट नाही का? वाटच आहे, ती वाटच आहे, तो रस्ताच आहे. पण बऱ्याच लोकांना तो रस्ता वाटत नाही. ही जो पाहतो, जो मानत नाही त्याची अडचण आहे. पण मार्ग नाही असं मात्र नाही. मार्ग बहुत असती परी. निळोबारांचे फार अभंग आहेत. चला, मार्ग बरेच आहेत, मार्ग भरपूर आहेत, मार्गांची कमतरता नाही. म्हणूनच ज्ञानोबाराय बोलतायत, अगामी एकोलानीचे खागे मज येवो ये भलतेने मार्गे. माझ्याकडे यायचं असेल ना, एकच मार्ग नाही, तुम्हाला ज्या मार्गाने वाटेल त्या मार्गाने तुम्ही येऊ शकता. कोणाला वाटेल भक्तीच्या मार्गाने यायचंय, भक्तीच्या मार्गाने या. कोणाला वाटेल ज्ञानाच्या मार्गाने यायचंय, ज्ञानाच्या मार्गाने या. कोणाला वाटेल योगाच्या मार्गाने यायचंय, योगाच्या मार्गाने या. यात काय नवलय महाराज? कोणाला वाटेल विरोधाच्या मार्गाने यायचंय, वैराच्या मार्गाने यायचंय, शत्रुत्वाच्या मार्गाने यायचंय ना, शत्रुत्वाच्या मार्गाने या, पण माझ्याकडेच या, एवढा आग्रह मात्र नक्की आहे. विठाला विठाला हा ना. सुदाम देवांनाही भगवान परमात्मा प्राप्त झाले, मित्र म्हणून. अर्जुनाला सखा म्हणून, उद्धवाला भक्त म्हणून झाले. तसं रावणाला नाही का देव भेटला? काय म्हणून? शत्रू म्हणून. दुर्योधनाला शत्रू म्हणूनच आहे, कंसाला शत्रू म्हणूनच आहे, द्वेषी म्हणून यांना देव भेटलाच ना. काय शिशुपालादिकांचा विचार पहा, शिव्या देण्याच्या निमित्ताने त्याला देव भेटला, पुतनेला विष पाजण्याच्या निमित्ताने देव भेटला. या सगळ्यांना सुद्धा देव भेटलाच ना. निमित्त कोणता आहे, मार्ग कोणता आहे हा महत्वाचा नाही, तो मार्ग पोहोचतोय कोणापर्यंत हे जास्त महत्वाचं आहे. आपली अडचण अशी आहे, आपण भक्ती सुद्धा करतो पण देवाची नाही करत.
आणि या रावणादिकांची गंमत अशी आहे, त्यांनी वैर सुद्धा केलं, पण कोणाशी केलं? आपल्यापेक्षा ते बरे, कारण आपण भक्त म्हणून घेतो पण देवाचे नाही, आणि ते विरोधक म्हणून घेतात पण देवाचे. विठाला मार्ग चांगला का वाईट याला किंमतच नाही, त्याच्यापेक्षा मार्गाचं प्राप्तव्य गंतव्य काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. तो मार्ग आपल्याला कोणापर्यंत नेतो हे फार महत्वाचं आहे. आणि याच्याकरता अनेक मार्ग आहेत. आता याच्यातच अभंगाचा फार विस्तार होईल. मला अभंग हे आता अजून एक तुम्हाला सांगू का, हे उगाच मी तुम्हाला कळू दिले म्हणून पुन्हा सांगतो. उलट असं करा कधीतरी एखाद्या वेळेस आम्हाला 4-5 म्हणजे मी नाही अजून दुसरे कोणी कीर्तनकार पहा, 5 कीर्तनकारांना पहा, 5ही कीर्तनकारांना एकच अभंग द्या. 5ही कीर्तनकारांचे लागलं तर 5-5 दिवसाची पाकिटं भरा, त्यांना इथंच ठेवा आणि एकाच अभंगावर 5 दिवस कीर्तन करू घ्या. विठाला का बोलतोय? कारण एक अभंग काय, संतांचं वाङ्मय इतकं व्यापक आहे महाराज. एका वचनाचा विचार करायला लागलं तर तो एका 2 तासाच्या मर्यादेत म्हणजे दाबून दडपून बसवणं हे फार कठीण होतं. ज्यावेळेस आपण त्याला स्पर्श करायला जातो ना, त्यावेळेस ते आपल्याला अजूनच कुठेतरी दूर घेऊन जातं, इतकं दूर घेऊन जातं का तो अभंग आपल्यापासून दूर राहिल्यासारखं वाटतं. चला, मी आपल्याला साधन सांगत होतो. या संसारामध्ये साधनांची कमतरता नाही. साधनं अनेक आहेत, अनेक साधनं आहेत, भिन्न भिन्न साधनं आहेत. पण निळोबारायांनी मात्र आपल्या सद्गुरूंचा आदर्श घेऊन म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारायांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनात प्रतिज्ञाच केली. मार्ग अनेक असतील, साधन भरपूर असतील, पण आमचं साधन मात्र एकच ठरलंय, तेच आम्ही करणार. अभंगाचं पहिलं चरण. आम्ही एक गावो, आम्ही एक गावो, आम्ही विठोबाचे नाम. एक गावो आम्ही, एक गावो आम्ही, एक गावो आम्ही विठोबाचे नाम. एक गावो आम्ही, एक गावो आम्ही, एक गावो आम्ही विठोबाचे नाम. एक गावो आम्ही, एक गावो आम्ही, एक गावो आम्ही विठोबाचे नाम. एक गावो आम्ही, एक गावो आम्ही, एक गावो आम्ही विठोबाचे नाम. एक गावो आम्ही, एक गावो आम्ही, एक गावो आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, सकळ ही धाम मंगळाचे. संत श्री निळोबाराय महाराज म्हणतायत, आमचं ठरलंय. साधनं अनेक आहेत, साधनं अनेक पाहायला मिळतायत, ऐकायला मिळतायत, डोळ्यासमोर आहेत, अगदी प्राप्त आहेत, पण तरी सुद्धा आमचं ठरलंय काय? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. काय असाच एक अभंग आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, जगद्गुरु श्री तुकोबारायांचा. कोणता? एक गावे आम्ही विठोबाचे नाम. फरक एवढाच आहे, तिथं एक गावे आम्ही असं आहे, असंच आहे ना, आणि इथं मात्र एक गाऊ आम्ही. थोडासा विचार केला, व्याकरण आहे, थोडंसं ऐका, 2 मिनिटं फक्त सांगतो, जास्त नाही. मला आवडतं संत वाङ्मय जर व्याकरणाच्या अंगाने पाहिलं तर त्यात अजून काहीतरी विलक्षणता सापडते. काय? गावे हे तेच क्रियापद आहे गायन करणे, आणि गाऊ हे तेच क्रियापद आहे गायन करणे, पण दोघांच्या स्वरूपात फरक आहे. गाऊ म्हटलं का भविष्य काळाच्या संबंधाने प्रतिज्ञा आहे, आणि गावे म्हटलं का इथं सरळ अर्थामध्ये विध्यर्थ आलेला आहे, तो विध्यर्थ पाहायला मिळतो. एक गावे आम्ही सर्वांनी एक विठोबाचे नाम. गावे म्हणजेच गायले पाहिजे, हा विधी आहे. काय काय केलं पाहिजे? आम्ही विठोबाचं नाम गायलं पाहिजे, बस. मग सगळ्या सूक्ष्म दुस्तर वाटा मोडून इतरांना काम न देता, हा त्यांचा विचार आहे. आणि कापे काम नाही. आता हे तुकोबारायांची भाषा आहे. निळोबाराय तोच आधार घेतायत. तुकोबारायांनी जर सांगितलंय एक गावे, हा विधी त्यांनी सांगितलाय. आम्ही काय केलं पाहिजे? एक विठोबाचं नाम गायलं पाहिजे, ही विध्यर्थात्मक भाषा आहे तुकोबारायांची. मग तो विधी जर असेल तर ती आज्ञा शिरसावंद्य मानून
निरोपबाराय प्रतिज्ञाच करतायत ना महाराज. तुम्ही म्हणतायत ना गायलं पाहिजे, आम्ही गाऊ. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. तुम्ही म्हटलं, तुम्ही काय म्हटलात, एक गावे. बरं ऐका बरं, सगळ्यांनी एक काय गायलं पाहिजे, विठोबाचं नाम गायलं पाहिजे. ही तुकोबारायांची भाषा आहे. निरोपबाराय म्हणतायत महाराज सद्गुरुदेवा ठीक आहे, आमचं ठरलं आता काय, आम्ही एक विठोबाचे नाम गाऊ. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ. हा एक शब्दात काय, अभंगाची सुरुवातच एक शब्दाने. पहिला दिवस आहे, एक नंबरचं म्हणजे क्रमांकाने पहिलं कीर्तन आहे. आणि एक हा शब्द सुरुवातीला चालला, पहिल्याच चरणामध्ये आलेला आहे. एक हा शब्द व्याकरण दृष्टीने पाहिलं आणि सैद्धांतिक दृष्टीने जर पाहिलं तर वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा या एक शब्दाला फार महत्व आहे. संत वाङ्मयात बऱ्याच ठिकाणी हा एक शब्द पाहायला मिळतो. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, बस मागणे ते एक. अनेक ठिकाणी हा एक शब्द पाहायला मिळतो. या फक्त संत वाङ्मयातच नाही तर श्रुतीमध्ये, शास्त्रामध्ये, उपनिषदांमध्ये सुद्धा एकम एव अद्वितीयम ब्रह्म, एकमेवा द्वितीयम ब्रह्म किंवा एकम सत विप्रा बहुधा वदंती. विठ्ठला विठ्ठला हे एक आहे ना, एक हे एक फक्त संख्यावाचक विशेषण नाहीये. एक हे साक्षात परमात्म्याचं निदर्शन घडवून देणारं नाम आहे. म्हणून याला विशेषण म्हणा, संख्यावाचक विशेषण हरकत नाही म्हटलं तर, पण त्याच्याही पेक्षा हे साक्षात भगवान परमात्म्याचं नाव आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. सर्वव्यापी सर्वभूतांच्या अंतराचा आत्मा असणारा असा जो देव आहे तो एक या नावाने निर्देश केलेला पाहायला मिळतो. विठ्ठला विठ्ठला तो एक जो परमात्मा आहे तोच आमचा विटेवर असणारा पांडुरंग परमात्मा आहे. विठोबा आहे. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. तोच विठोबा आम्हाला प्राप्त झालाय. कोण, तो परमात्मा. कोण परमात्मा, उघडे परब्रह्म. उघडे पंढरपुरासी आले ते ब्रह्म म्हणजेच एक. एक पदाने ब्रह्म निर्देश केलाय. एक म्हणजेच कोण आहे, ब्रह्म आहे. तेच एक ब्रह्म आमचा विठोबा आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. तो परमात्मा म्हणजेच आमचा विठोबा आहे. एक विठोबा, त्याचं नाम आम्ही गाऊ असा एक अन्वय करता येईल. किंवा विठोबाचं एक नावच आम्ही गाऊ, इतर दुसरं कोणतंही नाव आम्ही गाणार नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. बस एक विठोबा सोडून दुसऱ्या देवांना देव म्हणायला आमची जीभ धजावत नाही, तर त्यांचं नाव आम्ही कधी घेणार आहे. विठ्ठला विठ्ठला नामदेवरायांची ही एकनिष्ठा आपल्याला पाहायला मिळते. नामदेवराय ज्यावेळेस ज्ञानोबारायांच्या बरोबर तीर्थयात्रे करता निघाल्यानंतर नामदेवरायांची इच्छा नव्हतीच तीर्थयात्रेला जाण्याची. ज्ञानोबाराय पंढरपूरला आल्यानंतर ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना विचारलं नाही, सांगितलं मला तुझी हे संगतीचे नित्य सुख घ्यावे, तुमच्या संगतीमध्ये जगातली सगळी तीर्थ फिरून करायची अशी अपेक्षा ज्ञानोबारायांनी व्यक्त केली. ही व्यक्त केल्यानंतर नामदेवरायांना नाहीच म्हणायचं होतं, मला तुमच्या बरोबर यायचं नाही असंच म्हणायचं होतं. कारण त्यांना पांडुरंगाला सोडून कुठं जाण्याची इच्छाच नाही. कुणाला, नामदेवरायांना. आपलं तसं असते का तवा, आपला तसला काही संबंध नाही. आपल्याला रुक्मिणी शिवाय पुढे जावं वाटत नाही. विठ्ठला विठ्ठला नामदेवरायांची जाण्याची इच्छा नाहीये. नामदेवराय नकार देऊ शकत नाही. कारण असं आहे महाराज, ते फार ग्राम्य म्हणे, ते पंढरपूरचे हांडे महाराज म्हणायचे, काय भीड काय लोटा ना. पुढचं तुम्हाला माहिती आहे मला वाटतं, काय तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्ञानोबारायांची भीड नामदेवरायांना लोटत नाही म्हणवत नाही. पण नामदेवरायांना नकार द्यायचा आहे. तीर्थयात्रेला येण्याची इच्छा नाही असंच म्हणायचंय. शेवटी नामदेवरायांना वाटलं आपलं जसं देवावर प्रेम आहे तसं देवाचं सुद्धा आपल्यावर प्रेम आहेच ना. तो का म्हणे, येथे पिसे तेथे तैसे असेल. जसं मला देवाचं पिसं लागलंय तसं देवाला सुद्धा माझं पिसं आहे ना. मला जसं कधी एकादशी आषाढी ही अपेक्षा मला आहे, तसं त्याला पण अपेक्षा आहे. वाट पाही
उभा भेटीची आवडी, तो सुद्धा माझ्या भेटीसाठी आतुर असतो. त्याला सुद्धा मी दूर जावा असं वाटत नाही, भक्त दूर जावा असं देवाला वाटत नाही. म्हणून नामदेवरायांनी प्रयोग केला. काय ते ज्ञानोबारायांना म्हटले, माझी काही हरकत नाही, नाहीच म्हणायचंय, पण माझी काही हरकत नाही, पण देवाला विचारा. काय सांगितलं? माझी हरकत नाही, पण देवाला विचारा. खरं सांगू, ज्ञानोबारायांची जेवढी भीड नामदेवरायांना होती ना, त्याच्यापेक्षा जास्त भीड देवाला होती. नामदेवराय तरी हे म्हणून टाळलं नामदेवरायांनी, देवाला विचारा, पण देव नाहीच म्हणू शकला नाही. ज्ञानोबारायांनी विचारलं, देवा नामदेवरायांच्या सोबत मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. देवाने लगेच मग जा घेऊ. नामदेवरायांना इतकं वाईट वाटलं, महाराज ठीक आहे, हरकत नाही, देवाची आज्ञा झाली, ज्ञानोबारायांसारखे संत बोलावतायत, हरकत नाही, पण ज्ञानोबारायांची एकनिष्ठा मला आपल्याला सांगायची आहे. नामदेवरायांची. नामदेवराय प्रतिज्ञा करतात, देवा ज्ञानोबारायांच्या संगतीत जाण्याची माझी इच्छा नाही, तू जा म्हणतोय म्हणून मी चाललोय, पण ऐक, देव अनेक पाहिल, अनेक तीर्थ पाहिल, अनेक क्षेत्रांमध्ये जाईल, पण कोणत्याच देवाच्या पाया पडणार नाही. नेघे मी तयाचे कटावरी कर नाही ज्या देवाचे. मला ते असं झालं का, मला बैलगाड्याचा घाट आठवतो. काय होतं, गोडी थांबली तरी बैल तिला क्रॉस करून पुढे जातात, पकवाजे थांबली तर टाळकरी थांबतच नाहीत. विठाला विठाला कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. नामदेवराय म्हणतायत, देवा मी जाईल, पण कोणत्याच देवाचं दर्शन घेणार नाही. माझा दर्शन घेण्याचं उपास्य दर्शनीय एकच आहे, तू, ज्याचं विटेवर चरण आहे आणि कटावर कर आहे, बस. असा देव दुसरा कुठं नाही मला माहितीये ना. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. जर असा देव विटेवर कटेवर कर असणारा कुठं नसेल तर मी कोणाचंही दर्शन घेणार नाही. याला म्हणायचंय एकनिष्ठता. निळोबार आहे ती एकनिष्ठता सांगतायत. एक विठोबाचे नाम आम्ही गाव, बस, दुसरं नाही. दुसरी नावं तुम्ही सांगताल, तुम्ही म्हणताल विष्णू सहस्रनाम आहे, तुम्ही म्हणताल आमक सहस्रनाम आहे, ते असू द्या तुमची तुम्हाला. आम्हाला एकच, एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम, पांडुरंग परमात्मा विठ्ठल, त्याचं नाव सोडून बस. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा म्हणे, हे साधन सोडून आम्हाला दुसरं कोणतं साधन नाही, आम्हाला दुसरं कोणतं नामही नाही. एकच ठरलंय आमचं, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. महाराज एवढा आग्रह, एवढा अट्टहास तुम्ही का करताय, एवढं निकराने तुम्ही का बोलतायत? आम्ही एक विठोबाचंच नाम गाऊ, दुसरं काहीही गाणार नाही. हे तुमचं म्हणणं नक्की का? निळोबाराय सांगतायत, तुम्ही प्रस्तावनेत सांगितलं ना साधन साध्याचा विचार, तो लक्षात घ्या ना. काय साध्य मिळण्याकरता साधन करावं हा नियम आहे. आम्ही विठोबाचं नाम हे साधन करतोय. कशा करता? साध्य करता. साध्य मिळण्याकरता साधन करावं हा जसा विचार आहे तसा त्याच्यातला हा विचार आहे. माणसाला ज्या वेळेस तुम्ही साधन सांगताना माणूस अवघड साधन करतो का सोपं करतो? एखाद्याला म्हटलं दोन साधन आहेत, एक मार्ग जरा अवघड रस्त्याने जातो, थोडासा खड्याचा रस्ता आहे, रस्त्याचं काम चालू आहे, दगड पडलेत, खडी आहेत, आमक आहे, काटे आहेत, निर्जन आहे, बिबट्याची भीती, असा एक रस्ता आहे. आणि दुसरा एक रस्ता आहे ज्या रस्त्याला डांबरीकरण झालेलं आहे, सगळ्या रस्त्याने लाईटी आहे, बाजूने कंपाऊंड केलेलं आहे, अजिबात त्रास नाही आणि रस्ता पण फार कमी आहे. मग यापैकी तुम्ही कोणत्या रस्त्याने जाणार? लांबच्या डांबरी, मला वाटलं लांबच्या रस्त्याने. डांबरी रस्त्याने का? कारण तो सोपा आहे, त्याच्यामध्ये अडथळे अडचणी अजिबात नाही. तुकोबारा हे सुद्धा बोलतायत, अवघड कोणी
न करी सांगता. माणसाला दोन मार्ग दिसतात, एक अवघड मार्ग आहे आणि एक सुलभ मार्ग आहे. माणसांना दोन्ही मार्ग सांगितले तर त्यातला अवघड मार्ग कुणीच अवलंबत नाही. मग सुलभ बहुता गोड वाटे. सगळ्यांना तो मार्ग गोड वाटतो, तो मार्ग आवडतो जो मार्ग सोपा आहे, जो मार्ग सुलभ आहे. आणि आमच्या जवळ हा जो मार्ग प्राप्त झालाय, जे साधन आम्ही स्वीकारलंय, ज्या साधनाचा विचार सद्गुरुदेवांकडनं आम्हाला प्राप्त झालाय, हे साधन म्हणजेच एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. हे साधन आमच्यासाठी अत्यंत सोपे. आता सोप्याची प्रमाण मी सांगत नाही. तुका म्हणे सोपे आहे, याच्यात सगळं चाल, म्हणून ते गोड आहे. बरोबर, हे गोड आहे कारण ते सगळ्यात सोपं आहे. आता त्याच्या तुलनेचा विचार करायचा झाला तर सगळा अभंगच तुलनेचा आहे. मला एका चरणात आहे ना असे अनेक प्रमाण आठवत आहेत, पण त्यांचा विचार करू शकत नाही. तुकोबाऱ्यांचा एक फार गोड अभंग चौकड्याचा आहे. नभे गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेणे कापे विषया. तैसे नाम नभे पंढरी राया जया सायास न लगती. म्हणूनी गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे. आर्त चाड जिवे न लगे भ्यावे. संसारा विठला विठला आम्हाला विठोबाचं नाम सोडून दुसरं साधन कोणतं गोडच लागत नाही. त्याचं कारण आहे, विठोबाचं नाम हेच साधन आम्हाला गोड लागतंय. का? कारण त्याच्या इतकी सुलभता, त्याच्या इतकी अनुकूलता आणि त्याच्या इतकी लवकर साध्याला प्राप्त करून देण्याची क्षमता आम्हाला दुसऱ्या कोणत्याच साधनामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. महाराज, याच्याने तुम्हाला असं काय मिळणार आहे? काय मिळत नाही. सकळ ही धाम मंगळाचे. जीवनामध्ये माणूस जे काही करतो ते मंगल होण्याकरता का अमंगल होण्याकरता? काय मंगल. म्हणून माणूस बायको केली तर तिचं नाव सुद्धा असंच आहे, मंगलच पाहिजे. ती अमंगल नको कोणाला वाटते. ते लक्ष्मीला मंगल म्हटलंय ना, आणि अवदसा ती अमंगल आहे असं म्हटलंय. मग मांगल्य प्रत्येकाला आवडत आहे, अमंगलता अमांगल्य कुणाला आवडत आहे? अमांगल्य कुणालाही नको आहे. प्रत्येकाला वाटतंय काय? मंगलता हवी आहे. म्हणूनच हे मंगलाचरण करण्याची पद्धत त्याच्यासाठी आहे. मांगल्य प्राप्त हो. मांगल्य मंगल शब्दाचा अर्थ आहे मंगम नाम शुभम. लकार अलच प्रत्यय लागलाय मगी धातूला. अलच प्रत्यय हा लकार. मंगम नाम शुभम लाती अर्थात गृह्णाती तत् एव मंगलम. विठाला जे जीवनामध्ये कल्याणाला स्वस्तीला. अगदी आता या अभंगात मला अजूनही अन्वय असा पाहायला मिळतोय. पहिल्या चरणात मंगल शब्द आहे आणि शेवटच्या चरणात स्वस्तिक्षेम शब्द आहेत, एकाच अर्थामध्ये आलेले. विठाला थोडंसं सांगतो, अवघड वाटेल पण तरी ऐकून ठेवा. माहितीसाठी काही विषय आपल्याला कानावर पडले तर त्याचे संस्कार होतात. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, कोणताही विषय असेल तर त्या विषयाचं तात्पर्य शोधायचं असेल, तात्पर्य निर्णय करायचा असेल तर त्याच्याकरता काही लिंग पाहावी लागतात. त्याला षडलिंग लक्षण म्हटलंय. लिंग नाम लक्षण चिन्ह अशी 6 लक्षण आहेत. उपक्रमोपसंहारो अभ्यासा पूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच लिंगम तात्पर्य निर्णये. विठला विठला 6 लिंग सांगितलेली आहेत. 6 लिंग म्हणजेच चिन्ह आहेत, 6 लक्षण आहेत. कोणकोणती? ते वाक्य किंवा ते बोलणं कसं असलं पाहिजे. उपक्रम उपसंहारो. उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता असली पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच बोलणं असावं. नाहीतर सुरुवातीला एक बोलणं आणि शेवटी कीर्तनात सुरुवात केली काय? हरीचं दास्यत्व करा, हरीचं दास्यत्व करा, भगवान शंकराची पूजा, आपलं भगवान विष्णूची पूजा करा हे सांगितलं आणि शेवट कीर्तनाला सांगितलं गणपती बाप्पाची पूजा करा. मग नक्की कशाची एक वाक्यता आली? सुरुवात केली भगवान विष्णू पासून आणि शेवट केला गणपती बाप्पापाशी. ऐकणारे गोंधळात पडले. ते म्हटले गणपती नको, विष्णू नको, आपण देवीच्या मागे जाऊ. अडचण अशी आहे. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता असली पाहिजे. सुरुवात शेवट हा एकमेकाला अनुसरून एक परस्पराव अनुकूल असला पाहिजे. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता एक. त्याच्यानंतर उपक्रम उपसंहारू अभ्यास, पुन्हा पुन्हा आवर्तन करणं याला म्हणतात अभ्यास. पुन्हा पुन्हा तो विषय त्याच्यात आला पाहिजे. इतर साधनांचा निषेध, नामस्मरणाचाच स्वीकार, विहितता. हे पुन्हा पुन्हा इतर साधनांचा निषेध करून तरी काय करायचंय? इतर साधना आम्हाला नको आहेत. मग आम्हाला काय पाहिजे? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास. अपूर्वता, काहीतरी वैलक्षण्य असलं पाहिजे. फल
त्याचं फळ सांगता आलं पाहिजे. सकळ ही धाम मंगळाचे हे फळ आहे. अभ्यासा पूर्वता फलम, अर्थवाद करता आला पाहिजे. आणि उपपत्ती नाम त्याला लक्षण, युक्ती, दृष्टांत, उपमा हे सगळं सांगता आलं पाहिजे. तेव्हा ते बोलणं सगळं तात्पर्यापर्यंत पोहोचतं. विठाला या अभंगात उपक्रमामध्ये मंगळ शब्द आहे आणि उपसंहारामध्ये स्वस्ती क्षेम शब्द आहे. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे. निळोबाराय म्हणतायत आम्ही जे विठोबाचं नाम गायचं ठरवलंय ना ते एक विठोबाचंच नाम गाणार आहे. आम्ही एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. पण ते कसं आहे तर त्याच्यामुळे आम्हाला काय मिळणार आहे? मांगल्य प्राप्त होणार आहे. आमच्या जीवनातलं स्वस्ती शुभ प्राप्त होणार आहे. आणि या जगतामध्ये पवित्रता, शुभता, मंगलता ही परमात्म्याशिवाय दुसरी कुठेही पाहायला मिळत नाही. संसारामध्ये मांगल्य शोधण्याचा प्रयत्न करा. अगदी तुम्ही पत्रिकेवर जरी लिहिलं मंगल सोहळा, निष्ठा मंगल नाही शुभ मंगल सोहळा, तर तो मंगल आहे का अमंगल आहे हे ज्यांचं झालंय त्यांना विचारून पहा. मग त्याला मंगल हे तुम्ही नाव द्याल. पण जगतामध्ये मांगल्य शोधायचं असेल तर ते परमात्म्याशिवाय दुसरं कुठंच सापडणार नाही. पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. पवित्रांचंही पवित्र आणि मंगलांचंही मंगल एक परमात्मा आणि त्याचं नामच आहे विठाला. थोडंसं अजून जर विचार करायचा झाला तर नामस्मरण हे सकळ ही धाम मंगळाचे. धाम म्हणजेच घर, धाम म्हणजेच निवासाचं ठिकाण, धाम म्हणजेच वस्तीस्थान. बरोबर आहे. पण मंगळाचं वस्तीस्थान आहे. मंगल जर परमात्मा आहे तर परमात्म्याचं वस्तीस्थान कोण आहे? विठोबाचं नाम आहे. एक अर्थ. आणि धाम शब्दाचा कोशामध्ये शब्दकोशामध्ये अर्थ एक पाहायला मिळतो. काय? धाम म्हणजेच प्रकाश. धाम म्हणजेच काय? प्रकाश. ते मला वाटते श्रीमद भागवताच्या सुरुवातीला मंगलाचरण आहे त्याच्यामध्ये धामना स्वेन निरस्त गुहकम सत्यम परम धीमहि. धामना हे धामन शब्दाचं तृतीयचं एक वचन आहे. धामना, धामन शब्दाचं तृतीयचं एक वचन. नामन नामना, धामन धामना तृतीय विभक्तीचं एक वचन आहे. धामना म्हणजेच धामाच्या तृतीय, धामाने अर्थात प्रकाशाने असा तिथं अर्थ आहे. स्वेन धामना स्वतःच्या प्रकाशाने असा तिथं अर्थ आहे. म्हणजे धाम शब्दाचा अर्थ होतो प्रकाश. विठाला धाम म्हणजे जर प्रकाश असेल तर सकळ ही धाम मंगळाचे. नामस्मरण म्हणजेच परमात्म्याचा प्रकाश आहे, परमात्म्याचं तेज आहे. अर्थात परमात्म्याच्या ठिकाणी असणारी चिद्रूपता हीच नामाच्या रूपाने प्रगट झाली आहे. विठाला एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. वेळेची मर्यादा आहे, थोडस पुढे चालतो. निळोबाराय बोलतायत आमचं ठरलंय आता एक विठोबाचं नाम गायचंय, कारण तेच मंगलाचं धाम आहे, मंगलाचा प्रकाश आहे, मंगलाचा आविष्कार आहे, मंगलाचं स्थान आहे. असं परमात्म्याचं नाव आम्ही गायचं ठरवलंय, विठोबाचं नाम आम्ही गायचं ठरवलंय. त्याच्याशिवाय आम्ही दुसरं काहीही गाणार नाही. विचारलं असेल निळोबारांना, महाराज अहो पण तुमच्याच सद्गुरुदेवांनी तुकोबारायांनी ज्यांचा आधार घेतला त्या वेदवचनांचं काय करायचं, त्या शास्त्रवचनांचं काय करायचं? तुकोबाराय म्हणतायत ना, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावी पुराणी विचारुनी. मग पुराणादिकांचं काय करायचं? पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, वेदांमध्ये इतर अनेक साधना सांगितल्यात. त्या साधनांचा विचार तुम्ही सरळ सरळ धिक्कारताय, त्या साधनांना तुम्ही नकार देताय. तुम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय नामस्मरण सोडून आम्ही दुसरं काही करणार नाही. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक हे तुमचं ठरलंय. पण इतर साधनांच्या बाबतीत तुमचा विचार काय? तर इतर साधनांच्या बाबतीत आपलं मत, आपला विचार निळोबाराय प्रगट करतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. इतर साधने
इतर साधने फळकामध्ये ती पुनरपी आणि ती गर्भवासा. निळूबाराय बोलतायत आम्ही जे साधन ठरवलंय ते कोणतं आहे? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, बस, दुसरं साधन नाही. मग महाराज इतर साधनांचा विचार काय? निळूबाराय बोलतात इतर साधन नाहीत असं नाही, आहेत, ती सुद्धा देवापर्यंत कदाचित नेत असतील, पण ती देत असताना त्यांच्यामध्ये नामा इतकं सौलभ्य, नामा इतकं सामर्थ्य नाही. काय बरं तुलना केली निळूबारायांनी? पहा, इतर साधने फळकाम देते, नाम फळकाम देत नाही का? नामही फळकाम देतं ना. नामस्मरण केलं तर पुण्य मिळत नाही का? नामस्मरण जर आपण नेहमी म्हणतो ना, अवघे होती लाभ एकाया चिंतने किंवा काय नव्हे केले, एका चिंतिता विठ्ठले. म्हणजेच फळकाम कोण देत आहे? नामस्मरण सुद्धा देत आहे. आणि इतर साधनं सुद्धा काय देत आहेत? फलकाम देत आहेत. म्हणजेच आपल्या कामनेमध्ये ज्या फलाची अपेक्षा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये ज्या फलाची अपेक्षा आहे, ती फलाची अपेक्षा कोण पूर्ण करताय? इतर साधनही पूर्ण करतायत आणि नामस्मरण सुद्धा ती अपेक्षा पूर्ण करतय. मग तुम्ही असं का म्हणता इतर साधने फळकाम देती? तर त्यातलं वैविध्य, त्यातलं वैलक्षण्य उत्तरार्धात आहे. काय? इतर साधनही फलकामना पूर्ण करतात आणि नामस्मरणही फलकामना पूर्ण करतं. पण नामस्मरण आणि इतर साधनं याच्यातील तफावत ही आहे की इतर साधना फलकामना पूर्ण करतात आणि पुन्हा गर्भवासाला आणतात. नामस्मरण फलकामना पूर्ण करतं पण पुन्हा गर्भवासाला नाही, मग ते पुन्हा मुक्त करून टाकतं. विठाला विठाला. आणि एकदाच नाही महाराज, तेने मुक्तीचारी साधिये, तेने मुक्तीचारी साधिये, देवाची द्वारी उभाक्षण, देवाची द्वारी उभाक्षण, चारी साधिये, चारी साधिये. हा त्यातला अंतराचा भाग आहे. काय आता याचं विवरण करत असताना फार विस्ताराने करता येईल, कारण नामस्मरण आणि इतर साधनं यांची तुलना कशी करावी ती प्रत्येक वेळेला भिन्न भिन्न अंगाने करता येऊ शकते. अगदी एखादंच उदाहरण सांगतो पहा. काय एखादं उदाहरण म्हणून उदाहरण सांगतो, म्हणजेच उदाहरणात आलेलं उदाहरण आपल्याला पटवून घेण्याकरता सिद्धांतात्मक उदाहरण पाहिजे आणि त्यात पुराणातलं एक उदाहरण घ्यायचंय. फक्त एवढाच विचार. पुराणातलं उदाहरण म्हणजे मला काय दृष्टांत सांगता येत नाही, फक्त निर्देश करणार आहे मी ज्ञानोबारायांच्या वचनाच्या अनुसार. काय इतर साधनांचा विचार आणि नामस्मरणाचा विचार यांच्यामध्ये तफावत का मांडली आहे? इतर साधने फळकाम देती, पुनरपी आणि ती गर्भवासा, पण नामस्मरण मात्र पुनरपी गर्भवासा न आणीती, मग उद्धार करीती. आणि एकट्याचा नामधारकाचा उद्धार होतो. यात नवल काय? नामे तिन्ही लोक उद्धरती, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, प्रसिद्ध बोलिले पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे तिन्ही लोक उद्धरती, लोक उद्धरती, नामे तिन्ही लोक उद्धरती. एक दाखला, एक उदाहरण आहे पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, बरोबर. अजून एक सांगू का? हरी हरी हरी
मंत्र हा शिवाचा. हे एक उदाहरण आहे भगवान शंकरांचं. काय म्हणतायत? मनती जेवाचा तया मोक्ष. तिकडं उद्धरती म्हटलंय आणि इकडं मोक्ष म्हटलंय. मोक्ष म्हणजेच उद्धार आणि उद्धार म्हणजेच मोक्ष आहे. नामस्मरण मोक्ष देत. मुखी नाम हाती मोक्ष. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा. हे तुरतुरा काय? वावरात तुरी लावल्या होत्या तुकाराम महाराजांनी आणि मग म्हटले काय लय तुरीला तुरी तुरीला तुरी मग झाल्या तुरतुरा. तसला तुरतुरा नाही. हे तुरतुरा म्हणजे तात्काळ. तुरतुरा म्हणजे लगेच. यत क्षणी तत्क्षणी. आत्ताच्या आज आत्ता ताबडतोब लगेच. तुरतुरा वस्तुसी. वैष्णवांचा मालच असा आहे. कसा? मुखी नाम हाती. मुखात नाम उच्चारा. तात्काळ करतळी आवळे तैसा हरी विठला विठला महाराज तुम्ही नामाचंच महात्म्य सांगतायत. इतर साधनांमधली कमतरता काय ती सांगा. आता कसं आहे ते व्यवहारामध्ये एक फार पूर्वीपासून गोष्ट सांगितली जाते. आम्हाला शाळेत असताना सांगितली जायची आणि आळंदीत पण ती जास्त प्रचलित आहे. काय? एका शिक्षकाने शाळेत फळ्यावरती एक रेष मारली आणि सांगितलं न पुसता ही रेष छोटी करायची. माहिती आहे सगळ्यांना. न पुसता रेष काय करायची? छोटी करायची. आता पुसायची नाही, तिला हात लावायचा नाही, ती छोटी कशी काय करायची? पण एक हुशार विद्यार्थी होता. तो आला, त्याने काय केलं? रेषेला नाही हात लावला. ती रेष त्यांनी काढली होती गुरुजींनी अर्ध्या फुटाची. रेष किती होती ती? अर्ध्या फुटाची रेष होती. हात तिथं गेला, हातात खडू घेतला आणि तिच्या शेजारी 1 फुटाची रेष मारली. गुरुजींची रेष आपोआप लहान झाली का नाही? पुसली का? नाही. इतर साधनांचा निषेध करण्यापेक्षा आपल्या साधनाचा गौरव सांगावा हे जास्त महत्वाचं आहे. विठाला विठाला. पण काही लोकांना असं असतं महाराज, निषेधाने बोलल्याशिवाय कळतच नाही. त्यांच्या करता संतांना नाईलाजाने, शास्त्राला नाईलाजाने बोलावं लागतं निषेधात्मक. म्हणून एक गाव आम्ही हा गौरव आहे स्वसाधनेचा. पण नाईलाजाने म्हणून त्या ते दूषिती संत. हे दूषण, त्यांचा द्वेष, त्यांचा धिक्कार, त्यांचा निषेध हा नाईलाजाने करावा लागलाय. तात्पर्य हेच आहे, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. बस, याच्याशिवाय दुसरा सिद्धांत नाही. पण आता जर कुणाला कळतच नसेल आणि तो जर इतर साधनांना सोडून या नामस्मरणाकडे येतच नसेल तर मग इतर साधनांमधला दोष दाखवायचा. इतर साधने फळकामध्ये ती देतात. याचे अनेक अर्थ करता येतील, वेळेची मर्यादा आहे. फक्त उत्तरार्धाचं सांगतो. पुनरपी आणि ती गर्भवासा. इतर साधनं कितीही केली तर ती काय करतात? पुन्हा गर्भवासाला आणतात. महाराज इतर साधनांमध्ये कोणती? नामस्मरणाशिवाय सगळी साधनं घ्या. नामस्मरणाशिवाय सगळी पटत नाही का? इतर साधनं मान्य करू, पण ज्ञान ही साधना पुन्हा गर्भवासाला प्राप्त करून देते का? उलट ज्ञानाने काय मिळतो? मोक्ष मिळतो. ही शास्त्राची भाषा आहे. ज्ञानाने जीव काय होतो? मुक्त होतो. आणि तुम्ही म्हणतायत इतर साधने पुनरपी गर्भवासा आणि ती. इतर मध्ये ज्ञान नावाची साधना येत नाही का? आणि जर येत असेल तर ते पुन्हा गर्भवासाला कसं आणतं ते पटवून द्या, मग पुढे चला. विठाला जास्त विस्तार करत नाही, फक्त सांगतो तुम्हाला, पत्ता सांगतो. ते नंतर तुम्ही पहा. काय गीतेमध्ये विचार आहे. आजच आम्हाला सकाळी पंचदशीच्या पाठात विषय गेला म्हणून सांगतो. प्राप्य पुण्यकृताम लोकाईत पासून तर काय अनेक जन्म संसिद्धस ततो याती पराम गतिम इथपर्यंतचे हे 5 श्लोक फक्त पाहून घ्या. काय? ज्ञान आत्मतत्व विचार नावाचं साधन आहे. ज्ञानालाच म्हटलंय आत्मतत्व विचार. हे साधन आहे. पण हे साधन करून सुद्धा जर साधन करणाऱ्या जीवनामध्ये प्रारब्ध शिल्लक असेल, ज्याला भावी प्रतिबंध म्हटलंय. प्रतिबंधाचे 3 प्रकार आहेत. एक भूत प्रतिबंध, एक अथ म्हणजेच वर्तमान प्रतिबंध आणि तिसरा भावी म्हणजेच भविष्यात प्रतिबंध. हा भावी प्रतिबंध प्रारब्ध शेष किंवा वासना या 2 रूपाने पाहायला मिळतो. चला अवघड जास्त, फक्त तुमच्या डोक्याला ताण न देता फक्त सांगून ठेवतोय. तर हा जो भावी प्रतिबंध आहे, भविष्यात प्रतिबंध ज्याला म्हटलंय, तो भावी प्रतिबंध प्रारब्ध शेष शिल्लक असेल तर त्याला आत्मतत्व विचार करून सुद्धा म्हणजेच ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा त्याला सगळं कळालंय. आता आम्ही दररोज वेदांताचे पाठ ऐकतो. आम्हाला अहम ब्रह्मास्मी माहिती नाही का? तत्वमसी तर आम्ही दिवसातून तत्वमसी मसी नाही तत्वमसीच म्हणतो जास्त. तर तत्वमसी हे वाक्य काय तुका म्हणे कैची कीव
कोठे जीव विराळा तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. हे आम्ही दररोज 50-50 वेळा म्हणतो. मग हे वचन ज्याने उच्चारलं, हे वचन ज्याने सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं, तो ऐकता क्षणी काय ब्रह्माहमस्मी हे वाणी एक वेळ पडता कानी. अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागेनाला व्हायला पाहिजे ना. उठ म्हटल्यानंतर कानावर शब्द पडल्यानंतर माणूस जागा व्हायला पाहिजे, पण होत नाही. याचं कारण काय? आम्ही हे वचन दररोज ऐकतोय, कितीतरी वेळा ऐकतोय, मुक्त होत नाही. याचं कारण काय? झोपेचं प्रारब्ध अजून संपलं नाही. तसं जन्म मरणाचं प्रारब्ध अजून संपलेलं नाही. अंतःकरणातील वासना नावाचा भावी प्रतिबंध अजून संपला नाही. प्रारब्ध शेष आणि वासना हे भावी प्रतिबंध जोपर्यंत आहेत तोपर्यंत ज्ञान जरी झालं तरी त्याला पुन्हा जन्माला यावंच लागतं. पुनरपि आणि ती गर्भवासा विठाला पण नामाचं मात्र तसं नाही. मग नामाचं प्रमाण आपण फार वेळा म्हटलो, मुखी नाम हाती मोक्ष लगेच तुरतुरा वस्तुसी. इथं मात्र उधार नाही पंढरीसी. पायापासी विठोबाच्या बाकीच्या साधनांमध्ये साध्य उधार आहे आणि नामस्मरण भक्ती या साधनेमध्ये मात्र साध्य अर्थात फळ प्रयोजन हे रोकडाची लाहिजे. नम्रता मोक्षो विठाला निळोपाराय बोलतायत. इतर साधने फळकाम देती पुनरपि आणि ती गर्भवासा. महाराज ठीक आहे, यांचं कळालं, पण काही साधना अशी आहेत जी शास्त्राने करा म्हणून सांगितलेली आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही ते करायचं नाही असं तर म्हणतायत, पण तुम्ही त्यांना दोष द्यायला लागले. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भाग. हा त्यांना दूषण देण्याचा प्रकार कशाला? यज्ञ करू नका, यज्ञाने काय मिळत नाही. यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. हा यज्ञाधिकांचा योगाधिकांचा एवढा निषेध, एवढा द्वेष तुम्ही का करतायत? निळोबाराय म्हणतात यांचा द्वेष मी करतोय असं नाही, आमच्या संतांनी सुद्धा यांचा द्वेषच केला, यांना दूषणच दिली. अभंगाचं 3रं चरण. योग याग स्वर्ग काम फळ दाते. 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 योगयाग स्वर्ग काम फळ दाते. म्हणून या त्या ते दूषिती संत. यांना संत दूषतात, आम्हीच फक्त त्यांना दूषण देतोय असं नाही या साधनांना. मग आमच्या संतांनी, आमच्या सद्गुरूंनी, तुकोबारांनी याचा निषेध केला. योगयाग तपे केली तयाने आमुपे. हा निषेधच आहे त्यांचा. नामस्मरणापुढं एकदा नामस्मरण करणं आणि आमुपयोग याग केले असं म्हणणं हा त्यांचा निषेध नाही. मग काय म्हटलं, काय आमचा एक पठ्य आहे ना, तुमच्या 50 जणांना पाडीन. म्हणजे 50 जणांना नाव ठेवणं नाही का 50 जणांचं वर्णन करणे नाव ठेवणंच आहे ना. तसं आमचं एक नाम योगयागाचं अनंतपटीने फळ देत आहे. म्हणजेच त्यांना नावच ठेवलं ना तुकोबारांनी. योगयाग तपे केली तयाने 2-4 नाही, आमुपे मोकार केली, भरपूर केली. कशाने? एकदा नामस्मरण करण्याने. मग त्यांना तुकोबारांनी नाव ठेवलंय, दूषण दिलंय. का? त्याचं कारण आहे योगयाग स्वर्ग काम फळ दाते. स्वर्गाधिकांची कामना पूर्ण करणारे, या फळाला प्रसवणारे. आता त्याचा विचार करत असताना योग कशा करता?
याग कशा करता, याच्यामध्ये पण सकाम साधन आहे ती. आणि सकाम असतील तर सकामतेचं फल हे व्यावहारिक मिळेल. पारमार्थिक फल मिळण्याकरता निष्काम साधना करावी लागते. सकामतेचा विचार केला तर मग स्वर्गाधिक मिळणार आहे. आणि हेच जर निष्काम केलं तर मग योग चित्तवृत्ती निरोध, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं हे योगाचं फळ आहे. याग नाम यज्ञ, यज्ञ हे कर्म आहे. आणि मग चित्तस्य शुद्ध ये कर्म, चित्तशुद्धी, चित्तवृत्तीचा अर्थात चित्त एकाग्रे नावाचा चित्तवृत्तीचा निरोध हे फळ आहे. कशाचं? योग यागाचं. म्हणजेच त्यांच्यापासून सुद्धा पुनरपी आणि ती गर्भवासा ते जर निष्काम केलं तर चित्त शुद्धच होणार आहे. आता काय? चित्तस्य शुद्ध ये कर्म, याच्या पुढचं वाक्य फार गोड आहे. न तू वस्तू उपलब्ध ये. कर्म कितीही करा, यज्ञ कितीही करा, त्याने झालं तर फक्त अंतःकरण शुद्ध होईल, देव नाही भेटणार, त्याने परमात्मा प्राप्ती नाही होणार. न तू वस्तू उपलब्ध ये कर्म, किंतु केवल चित्तस्य शुद्ध ये एव कर्म. विठाला योग यागदिकांचा विचार आहे ते काही मर्यादित स्वरूपात फळ देणारी आहेत असं म्हणा निष्काम केली तर. आणि सकाम केली तर यज्ञ करून काय काय मिळणार आहे? यज्ञ करून 100 यज्ञ केले का शतमख संपत्ती, स्वर्गाची संपत्ती प्राप्त झाली, स्वर्ग लोकाला गेला. पण स्वर्गाला गेला म्हणजे काय मुक्त झाला? नाही नाही, स्वर्गाला गेला, राहिला तिथं. पण तिथं राहून काय मजा आहे? तिथं राहत असतानाच भीती आहे, कधी सरकतोय कधी खाली जातोय. हा, उटी लावलेली गाडी, कधी उटी सटकन. आणि तो कधी, मग याच्यापूर्वी आपण बोललो असं, कदाचित सांगितलं असेल मला माहित नाही. हा, उटी लावलीये पण ती उटी सुद्धा भक्कम दाखडायची नाही, मग ढेकळाची. पाऊस पडला तर ती कधी येर घळण आणि गाडी कधी खाली येऊन भरवासच नाही. विठाला ज्ञानोबा हेच सांगतायत ना, मग तया पुण्याची पा उटी सरे. उटी सरली मग येतय खाली. येऊ तुका म्हणे जाते पुण्यक्षया पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया. तुका म्हणे जाते पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती पुण्यक्षया भोगती. शब्द फार आवडला मला या प्रमाणातला, म्हणून थोडस 2 मिनिटं बोलतो. वेळेची मर्यादा आहे मला माहिती, तरी पण बोलतो. काय? तुका म्हणे जाती पुण्य क्षये. पुण्य आहे तिथं, नाही असं नाही, पण त्या पुण्याला काय होतो? क्षय नावाचा दोष आहे. आणि ते पुण्य जर क्षयाला जाणार असेल तर मी मगाशी सांगितलं, उटी लावलीये पण दगडाची नाही, कशाची आहे ती? ढेकळाची. आणि ढेकूळ किती चांगलं असलं तरी ते धक्का लागल्यावरती ती हळूहळू त्याची थोडीशी माती निघणार आहे, ऊन लागल्यावरती ते फुटणार आहे. आणि नाहीच का नाही झालं तर पाऊस पडल्यावरती विरघळून जाणार आहे. त्या ढेकळाचा जसा क्षय होतो ना, तसा या स्वर्गातील पुण्याचा सुद्धा काय होतो? क्षय होतो. आणि पुण्यक्षय झाला का मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका अधोगती, ही ठरलेली आहे. तो का म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, आणि खाली आला म्हणजेच पुनरपी आणि ती गर्भवासा, हे ठरलंय. म्हणून आमचं एकच आहे, एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम आम्ही नामस्मरणाशिवाय दुसरी कोणतीही साधना करणार नाही. महाराज, तुम्ही इतर साधनांमधला दोष सांगता, इतर साधनांना दूषण का द्यायची हे सांगून त्यांच्यामधील सदोषता प्रगट करता, पण तुमचं जे साधन आहे त्याच्यात काही दोष नाही का? तुकोबाराय म्हणतायत आमचं साधन इतकं निर्विकार आहे, शोधून सुद्धा याच्यात विकार सापडणार नाही. निळोबाराय सांगतायत, तुकोबाराय येतं ना मध्ये मध्ये, हा, निळोबाराय बोलतायत आमचं साधन इतकं निर्विकार आहे की ज्या साधनामध्ये शोधून सुद्धा विकार सापडणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण, म्हणी नाही विकार हरी नाम, म्हणी नाही विकार हरी नाम, म्हणे नाही विकार हरी नाम, विकार हरी नाम, म्हणे नाही विकार हरी नाम,
कुमार जय जय विठोबा कुमार जय कुमार 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 सुरुवातीला सांगितलं होतं अभंगामध्ये मला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता अजून एक सापडली, फक्त सांगतो. पहिल्या चरणाचा विचार असा होता, काय सुरुवात, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, पुढं सकळ ही धाम, तिथं धाम शब्द आला होता. शेवटच्या चरणात परत आलाय तो, निळा म्हणे नाही विकार हरिनामा पाववी निज धामा. बरोबर, निज धाम, हा धाम शब्द इथं पुन्हा आलाय. हा धाम, आता इथं प्रकाश नाही, आता इथला धाम शब्द हा स्थानवाचक आहे, हा स्वरूपवाचक आहे. निज धामा नाम, निज स्वरूप, आत्मस्वरूप, अशा आत्मस्वरूप त्याला प्राप्त करून देणार हे साधन आहे. हे हरिनाम नावाचं साधन, विठोबाचं नाम नावाचं साधन हे असं आहे महाराज, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. विकार शब्द वापरलाय. विकार कशाला म्हणतात, विनाम विविक्तम करोती, कार कृ धातूचं रूप आहे, कृदंत रूप आहे, कार विविक्तम करोती यह परमात्मनः सह एव विकारः. जो आपल्याला देवापासून परमात्म्यापासून वेगळा करतो त्याला म्हणा विकार. जो आपल्याला देवापासून दूर नेतो त्याला काय म्हणा, विकार. हरिनामाला विकार नाही, कारण हरिनाम देवापासून दूर नेणार नाही, देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे, देव स्वरूपता प्राप्त करून देणार आहे. म्हणून तुका म्हणे नाही विकार हरिनामा. आणि अजून विकार म्हणून जर पाहायचं असेल तर विकाराचे दोन प्रकार आहेत. व्यवहारामध्ये सूक्ष्म विकारांचाही विचार आहे आणि स्थूल विकारांचाही विचार आहे. संपली वेळ 2 मिनिटांमध्ये. सूक्ष्म विकार म्हणजेच काम क्रोधादी विकार, काम क्रोध मद मत्सर, हे जे म्हणतात आपण, हे 6 षडविकार म्हणतो ना, हे विकार आहेत. सूक्ष्म विकार हे नामाच्या ठिकाणी नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, नाही विकार हरिनामा. एक. आणि दुसरं म्हणजेच विकार नाही, स्थूल विकारांचाही विचार आहे. स्थूल विकार काय, स्थूल विकार अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते, हे 6 विकार आहेत. हे 6 विकार सुद्धा हरिनामाच्या ठिकाणी नाही, जन्मच नाही त्याला. तर शेवट कसं आहे, हरिनाम नाटे ते बरवे. हरिनाम बर्व आहे कारण ते आटत नाही. आटत नाही म्हणजेच त्याला म्रियते नावाचा विकार नाही. म्हणून निळा म्हणे नाही विकार हरिनामा पाववी निजधामा. असं हरिनाम आम्हाला मंगळाचं धाम आहे, कारण ते जो हरिनामाची साधना करतो त्याला निजधामाला प्राप्त करून देतो, अर्थात कल्याणाला प्राप्त करून देतो. आणि फक्त प्राप्त करून देत नाही तर स्वस्ती क्षेम, क्षेमनाम प्राप्तस्य परिपालनम, कल्याण स्वस्ती प्राप्त होते आणि प्राप्त झालेल्या कल्याणाचं रक्षण तो परमात्मा, ते परमात्म्याचं नाव करतं. पाववी निजधामा स्वस्ती क्षेम इतर साधने फळकामध्ये ती पुनरपी आणि ती गर्भवासा. म्हणून निळोबाराय म्हणतायत, आता आमच्या सद्गुरूंचीच भाषा आहे, एक गावी आम्ही विठोबाचे नाम. आता आम्ही सुद्धा हाच प्रण केलाय, हीच प्रतिज्ञा केली, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवित्वसे. पायाच्या प्रसादी
काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली चिंतन सेवा माझा आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, आदी करून सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य, माता पिता, देवरूप आपण सर्वच, श्रोतृ मायबाप, कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळेच टाळकरी, गावातील परिसरातील भजनी मंडळी, विशेषतः आमचे सर्वच आनंदीकर गुरुबंधू महाराज मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य सर्वांच्या बद्दल नामनिर्देश न करता सर्वांबद्दल अंतःकरणातील प्रेम धारण करतो. उपस्थित श्रोत्यांमध्ये सुद्धा सर्वच ज्ञात अज्ञात व्यक्तिमत्व आहेत. आता साधे साहेब सुद्धा आलेले आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत माझ्या वाणीतून गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य असेल ते संतांचं निश्चितच. यदत्र सौष्ठवम किंचित तद गुरोरेव मे नाही, यदत्रा सौष्ठवम किंचित तद ममैव गुरोर नाही. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला जर काही अंगी करायचं असेल तर अधिक महिन्याचा पर्व काळ आहे आणि पर्व काळाला केलेली साधना मी सुरुवातीलाच बोललोय. या पर्व काळामध्ये केलेली साधना अधिक फळ देते. माणसाच्या जीवनात काही पर्व काळ नित्य असतात आणि काही पर्व काळ नैमित्तिक असतात. नित्य पर्व काळ आहेत. अगदी थोडंसं विज्ञानाच्या अंगाने सांगायचं झालं तर पर्व काळ कशाला म्हणावं याचा विचार आहे. आपल्याकडे एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, तो जर अभ्यास करत नसेल आणि त्याने केलेला अभ्यास त्याच्या लक्षात राहत नसेल तर त्याला कुणी सांगतं तू सकाळी लवकर उठून अभ्यास करत जा, म्हणजे ते लक्षात राहील. का? कारण सकाळची वेळ, पहाटेची वेळ, सूर्योदयाच्या पूर्वीचा एक प्रहर, याला पर्व काळ म्हटलेला आहे. पर्व काळ त्याला का म्हणायचं याची मीमांसा फक्त थोडक्यात सांगतो. का? कारण माणसाला 2 नाड्या आहेत. नाड्या म्हणजेच कमरेच्या नाड्या नाही बरं, नाड्या म्हणजेच श्वास घेण्याच्या ज्या प्रवाहिका आहेत ना आपल्या नाकाला, 2 नाड्या आहेत ना, नाड्या म्हणतो आपण. त्यातल्या प्रत्येक वेळेस दोन्ही चालू नसतात. प्रत्येक वेळेस दोन्ही चालू नसतात. एखाद्या वेळेला उजवी नाडी चालू असते किंवा एखाद्या वेळेला डावी नाडी चालू असते. म्हणून आता ज्यांना हे कळतं ती लोक बऱ्याच वेळेला एखाद्या कार्याला निघायचं असेल तर तपासून पाहतात डावी नाडी चालू आहे का उजवी चालू आहे. उजवी चालू असताना जर एखादं कार्य सुरू केलं तर ते निर्विघ्नपणे सहज पार पडतं. आणि डावी नाडी नागपुडी म्हणजेच आपण हे लावून पहा, आता नका पाहू, नंतर गेल्यानंतर प्रयोग करून पहा. पण आपल्या नाकाला हात लावून पाहायचा, एक नागपुडी बंद करायची आणि जर दुसऱ्या नागपुडीने सहज श्वास घेता आला तर ती चालू आहे. आणि एक नागपुडीचा बंद केली दुसरीने जर सहज घ्यायला जर थोडासा त्रास झाला ते बंद असते, एक चालू असते एका वेळेला. व्यवहार हाच आहे. मग जी चालू असेल ती जर उजवी असेल तर शुभ कार्य त्याच्यातून लवकर पार पडतं. हे एक झालं. पण काही काळ असा असतो ज्या काळाला एकच नाही दोन्ही नाड्या चालू असतात. तो काळ म्हणजेच पहाटेचा काळ. या पहाटेच्या काळाला उजवी आणि डावी या दोन्ही नाड्या चालू असतात. आणि या काळामध्ये केलेली साधना ही जास्त फलदायी असते. जसं हा पहाटेचा काळ म्हणजेच पर्वकाळ सांगितला, त्या काळात केलेली साधना, त्या काळात जर एखादं पाठांतर केलं तर ते लवकर लक्षात राहतं. त्या काळात एखादा विषय शिकला तर तो कधीही विसरत नाही. त्या विषयाचं आकलन लवकर होतं. म्हणून म्हणण्याची पद्धत आहे पहाटे उठून अभ्यास करावा. रात्री कितीही उशिरापर्यंत अभ्यास करणं आणि पहाटे फक्त तासभर अभ्यास करणं याच्यात समांतर अंतर. उलट पहाटेचा अभ्यास जास्त फलदायी असं सांगितलंय, कारण तो पर्व काळ आहे. आणि खरं सांगू, शास्त्राच्या अंगाने हा अधिक महिना हा पूर्ण महिना पर्व काळ सांगितलाय. या महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जी जी साधना करू ती निश्चित अधिक स्वरूपात फल देते. म्हणून आपण सुरुवातीलाही सांगितलं अधिकस्य अधिकम फलम. अधिक महिन्याच्या काळामध्ये केलेली साधना ही अधिक फल देणारी आहे. आपल्या ग्रामस्थांच्या वतीने, या सगळ्या संयोजन समितीच्या वतीने, या सगळ्या परिवारांच्या वतीने आपल्याकडनं ही हरिनामाची साधना घडतीये. भगवत नामस्मरणाची साधना सप्ताह कालामध्ये घडते. आपल्याला सर्वांनाच निश्चितपणे अनंत पटीने याचं पुण्य मिळणार आहे. याच पुण्यामध्ये सहभागी होण्याचं थोडंसं भाग्य या निमित्ताने या सर्वच प्रेमीजनांच्या संयोजन समितीच्या वतीने मलाही प्राप्त झालं. पण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि या काळामध्ये आपल्या सर्वांच्याकडनं एक शुभ कार्य, मंगल कार्य घडत राहावं असा सद्भाव या निमित्ताने प्रकट करतो. वाणीला पूर्णविराम. ज्या निळोबारायांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं त्या निळोबारायांचे सद्गुरू जगद्गुरु श्री तुकोबाराय. एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवून तुकोबारायांचं 2 मिनिट भजन करू. कीर्तन सेवा संपत्ती. तुकाराम.